आपण सायाटिका बद्दल डिस्कस करणार आहोत. पाठीच्या खालच्या भागात सायाटिका नर्व असते. या नर्वच्या सुरुवातीच्या भागावर दाब पडल्यामुळे होणाऱ्या वेदनांना सायाटिका म्हणतात. सामान्यतः सायाटिका वेदना अचानक सुरू होते आणि मागच्या बाजूपासून पायाच्या बाहेरील आणि पुढच्या भागात पसरते. त्यात तीव्र वेदना होतात आणि या वेदना सहसा फक्त एक पाय अफेक्ट करते. हे नर्वशी रिलेटेड लक्षणांशी संबंधित आहे, जसे की सायटिका झालेला पाय आणि पायाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुन्नपणा होणे, मुंग्या येणे आणि अशक्तपणा जाणवते. जड वस्तू उचलण्यासारख्या कामामुळे सायटिका होऊ शकते. हर्निएटेड डिस्कसह सायटिक नर्ववर कुठेही दबाव आल्याने लंबर स्पायनल स्टेनोसिस म्हणजे पाठीच्या खालच्या भागात स्पायनल कॅनल अरुंद होणे, स्पॉन्डिलोलिस्थोसिस म्हणजे मणक्यातील खालच्या कशेरुकाचे स्थलांतर, मणक्यातील गाठी, हाडांना इन्फेक्शन किंवा इजा यांसारख्या सायटिका दुखण्याची काही कारणे देखील आहेत.